नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत में हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर में एक बेहद दुखद और चौंकाने वाली घटना घटी, जिसमें पतंग के धागे से एक अधिकारी का गला कट गया। यह घटना शहर में चर्चा का विषय बन गई। इस घटना के बाद नगर निगम की टीम ने संबंधित पतंग बेचने वाली दुकानों का निरीक्षण किया और पतंग के धागे की जांच की। अधिकारियों ने कहा कि पतंग उड़ाने के दौरान उपयोग किए जाने वाले धागे में कई बार खतरनाक रासायनिक तत्व होते हैं, जो लोगों के लिए घातक हो सकते हैं, खासकर जब वो किसी को काटते हैं। नगर निगम की टीम ने दुकानों से पतंगों के धागों के प्रकार और उनकी गुणवत्ता की जानकारी ली। साथ ही इस बात पर जोर दिया कि किसी की दुकान पर भी अगर मानक के नीचे धागा पाया गया तो कार्रवाई की जाएगी। कल जो अधिकारी का गला कट गया, ये तो आपकी दुकान में से नहीं हुआ? नहीं। कहाँ से, क्या, कौन सा धागा वापरना चाहिए, क्या? नहीं, धागा कॉटन का चाहिए, कॉटन का धागा चाहिए मालूम। इसके अलावा तो लाइलन तो हम खुद बंद करे 4-5 साल हो रहे हमारा बंद करके। कॉटन का ही चल रहा है अभी तो, कॉटन का ही ज्यादा करके बिक रहा है। कहाँ से आ रहा है वो मालूम नहीं। क्या बोले? वो तो आते थे, अब बाहर से आते, दिल्ली विल्ली कैसे से भी आते, बॉम्बे दिल्ली से आता बोले तो कैसे आते हो? ऑनलाइन वो नहीं मालूम। अभी आप कौन कैसा मंगा रहे हैं मालूम ना हमको। तो 4-5 साल हमको बंद करके, हमने बंद करके दुकान भी छोटी कर हमने उसके से। वो उसके चक्कर में हमने आधी दुकान कर डाली। नको भाई जो है मेरा मेरे पिताजी दादा है लोगों को कितने साल से चालू है आपका दुकान? ये मेरा दुकान क्या 30-40 साल से, 40-50 साल के ऊपर होगा। हमको चाह रहे कि वो साला बंद हुआ था हमारा ट्रेड का, धागे का ये टूटा फूटा तो जल्दी कस्टमर आता, इससे उससे थोड़ा आता। अभी तो पूरा ही बंद होगा। अभी 90%, 99% तो बंद होगा। 1% कोई लाता, हम लोग ऑनलाइन भी मंगाते। अभी तो उल्टा होगा, दुकानदार एक तरफ होगा, दूसरे तीसरे जो कर रहे हैं आपको उठाने। जनता के लिए क्या मैसेज देना चाहिए? हम तो ये बोलेंगे भाई धागे का मांझा उड़ाओ, साधा मांझा, ये लाइनों थैलों में नहीं उड़ाना, बस हमारा बोलना वही चाहिए। सर, आज जे आपण चेकिंग करताय, किती दुकानं चेक केली आणि काय काय चेक करताय? सर, माझं नाव देवदास सुसर, नागरिक मित्र पदक, माजी सैनिक, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शहरामध्ये राजा बाजार या भागामध्ये पतंग विक्री व नायलॉन मांजा विक्री ज़्यादा प्रमाणात होत असते। सकाळपासून आतापर्यंत 4 ते 5 दुकानं चेक केल्या। प्रत्येक दुकानमध्ये धागा नायलॉन मिळत नाही, पण नॉर्मल धागा मिळतो, हे जेणेकरून तुटतो। पण काही मुलं व नागरिक का करतात, गुगलला बघून ऑनलाइन डिलिव्हरी मागवतात आणि नायलॉन धाग्याची ऑनलाइन विक्री ज़्यादा आहे। दुकानामध्ये कोणत्याही दुकानमध्ये भेटणार नाही। आम्ही रोज छापे मारतो, बारीक मुलांना पण विचारतो की बाई कुठून आणला, ते सांगत नाही। बारीक मुलं ज़्यादा म्हणजे ऑनलाइन मागवला, ऑनलाइनवाला 4 दिवस या 5 दिवस नंबर ठेवतो, त्याच्यानंतर तो नंबर डिलीट करतो, परत दुसरा नंबर सेव्ह करतो। नाही, आतापर्यंत आम्हाला आढळला नाही दुकानामध्ये, पण मुलं उडवताना काही ठिकाणी आढळला, बारीक मुलं उडवताना। आता बारीक मुलं म्हणजे 10 वर्षाच्या आतील मुलांना बोललं तर ते घाबरतात, घाबरले तर ते सांगत नाही। शक्यतो इथं आणून द्यालता म्हणत्या फक्त, बाकी काही म्हणत नाही। दुकानमध्ये नाही आणून द्यालता, इथं आणून द्यालता। ऑनलाईनचा विषय आज काल जे अधिकाऱ्याचा गळा कापण्यात आला, ते कोणावर काही कारवाई झाली का, काही विषय झाला? त्याच्या बाऱ्यामध्ये मला माहीत नाही सर, कारण की मी न्यूज बघितलं नाही, मी त्याच्यावर काही बोलू शकणार नाही, मला काही माहीत नाही त्याच्यावर। त्याच्यावर डायरेक्ट आम्हाला सांगितलेलं आहे FIR करायची, पूर्ण दुकान सील करायचं, बस एवढी कारवाई त्याची। FIR करून दुकान सील करायचं। हा सर, जनतेने फक्त नॉर्मल धागा वापरावा, जेणे ज़्यादातर पतंग उडवूच नाही। काहीही फायदा नाही पतंग उडवण्यात। अगर एक व्यक्तीचा जर कधी जीव जात असेल आपल्या गलतीमुळं, तर पतंग उडवण्याचा काय फायदा आहे? काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये। आणि उडवायचं आहे तर बिलकुल मोकळे ग्राउंडमध्ये जावा, उडवा, कारण की गल्ली बोळात मोटरसायकल फास्ट येते, कोणाची नजर कमी जादा राहते, धागा दिसत नाही। उडवा, जा मोकळ्या पटांगणामध्ये, तिथं उडवा, या तर गच्चीवर वरती जा मग उडवा, जेणेकरून दोन्ही गल्ल्याच्या मध्ये डिस्टन्स वर जादा राहील धाग्याचं, खाली धागा येणार नाही। पण बारीक मुलं काय करतात, धागा घेऊन पळत सुटतात, तर त्यावेळेस शक्यतो नजर 70% लोकांना नजर कमी आहे आताच्या जमान्यात।
तर त्याच्यामुळे तो धागा दिसत नाही. कोणताही धागा असला तर नॉर्मल बी धागा असला तरी गळा कटणार आहे. ह्या धाग्यानं हे नॉर्मल धागा आहे, काही यानं गळा कटणार नाही, कटतो. फास्ट ज्या वेळेस गाडी चालते त्यावेळेस स्लिप मारतो आणि गळा कटून जातो. मग आज हा जागा आहे तुम्ही म्हणता की यानं गळा काढतं, पण मग याच्यावर काही कारवाई दिसत नाही. आता मी नाही सांगू शकत ना, कटतो गळा तर कोणत्याही धाग्यानं कटणार आहे सर. धागाचे हे दिसत नाही, फास्ट चालते ना गाडी. तर तुम्हाला जर बघायचं तर असं मारून बघा कसं कटतं की नाही, हाताला कटन इथं कटकन. जर मला आपण हे आता जाड चमडे म्हणून नाही कटू राहिले, याला 2 वेळा जर कधी असं केलं असं घसरलं तर ही नस कटणार का नाही. धागा आहे जो, शेवटी धागा आहे सर बारीक. हां, जो ठोसर धागा आहे यो कोणता तो धागा कधी ठेवणी रे. या धाग्यानं काय होईल, कटणार नाही. हे धागा काय नॉर्मल धागा आहे, यानं कमीत कमी स्लिप नाही मारणार. याच्यावर काय स्लिप मारतो, कोणता बी नॉयलन धागा हो या हे नॉर्मल धागा हो, याच्यावर स्लिप नाही मारणार, फोडून घासेल फक्त. साधा धागा वापरण्यात यावा, नॉयलन पहिली गोष्ट तर पतंग उडवूच नाही, माझं तर मत यात. अगर कोणाचा जीव जर जात असेल तर फायदा काय त्या खुशीचा. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। देखा जाए तो इस घटना ने शहर के नागरिकों को एक बड़ा संदेश दिया है कि पतंग के धागे का उपयोग काफी सोच समझकर करना होगा ताकि भविष्य में ऐसी दुर्घटनाओं से बचा जा सके। फिलहाल इस खास खबर में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।